विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात आता हालचालींना वेग आलाय। रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाच प्राधान्य दिलं जाणार आहे। विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील 5 जागा या रिक्त आहेत, त्यामुळे या जागा लवकरात लवकर भरण्यासाठी हालचालींना वेग आलेला आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज जाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त कोट्यातील जागा या रिक्त होत्या आणि आता अखेर त्या जागा भरण्यासाठी वेग आलेला आहे। कोणकोणत्या चेहऱ्यांना सध्या संधी मिळू शकते? बरोबर निर्देश आपण या ठिकाणी विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील 5 जागा या रिक्त आहेत आणि या विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा संदर्भात आपण हालचालींना या ठिकाणी वेग आलेला आहे। लवकरच आपण या रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जातील अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे। आणि आपण त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये उल्लेखनीय जी कामगिरी ज्यांनी केलेली आहे त्यांची या ठिकाणी व्यक्तींना या ठिकाणी प्राधान्य हे मोठ्या प्रमाणामध्ये दिलं जाणार आहे। त्याच संदर्भात आता आपण मुख्यमंत्री यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी चर्चा केली जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी या जागा आहेत त्या देखील भरल्या जातील। आणि आपण म्हणतो ज्या उमेदवार म्हणजे ज्यांनी या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगली उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि पूर्णपणे आपलं यश दाखवलेलं आहे त्यांना या ठिकाणी त्यामध्ये शिवसेनेला देखील किती भेटणार आहेत, भाजपला किती भेटणार आहे हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आणि राष्ट्रवादी या नक्कीच ठरणार आहे। हो, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।